सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असं म्हणत अजित पवारांच्या अर्थ खात्याच्या सह्यावरून सुरू असलेल्या गोंधळावर खासदार कोल्हेंनी शिंदेच्या शिवसेनेला चिमटा काढलाय। दरम्यान महायुतीत काही अलबेल नसल्याचं कोल्हे म्हणाले। त्याचबरोबर पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून कोल्हेंनी अजित पवारांना डिवचले। मागील 3 वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढा असं आव्हान कोल्हेंनी अजित पवारांना दिले। मला वाटतं सातत्यानं होतंय ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर जे सातत्यानं आरोप होतात आणि अनेकदा संशय येण्या इतपत ही जागा आहे की नक्की इन्फॉर्मेशन ही कुठून जाते, कोणाकडून इन्फॉर्मेशनचा सोर्स नेमका काय आहे, हा जर अगदी बारकाईनं पाहिला तर या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते। आणि या पद्धतीनं खरं तर ती एक जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली आणि सासूच वाटायला आली, तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं। माझं तर सरकारला हे आवाहन आहे की त्यांनी खरोखर एकदा श्वेतपत्रिका काढावी की सर्वसामान्य हा कोणाच्याही घरचा पैसा नाही, हा कोणाच्याही स्वतःच्या प्रॉपर्टीतून तुम्ही निधी देत नाही आहात। सर्वसामान्य जनतेच्या करातून तुम्ही जो पैसा देता त्या सर्वसामान्य जनतेची कामं जर विरोधी पक्षाकडून आली तर मात्र त्या कामांना कुठेतरी एक रेड सिग्नल द्यायचा, कुठेतरी त्या कामांना ब्रेक लावायचा, असं तर हे होत नाही ना। आणि जर असं होत नसेल असं जर म्हणत असेल तर मला वाटतं कोणी याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा सरळ श्वेतपत्रिका काढावी।